चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता दौलत कारखाना हा 1970 साली रजिस्टर झाला. त्यानंतर 1974ला हलकर्णी साईटवर जमिनी घेतल्या. 201 एकर जमीन घेतली होती. दौलत कारखाना चालू झाल्यानंतर दौलत म्हणजे चंदगड तालुक्यामध्ये पॉलिटेक्निक काढायचं म्हणून त्यावेळेला सर्व पक्षीय लोकांनी मिटिंग घेतली होती. त्या सर्व पक्षाचे लोक होते आणि दौलत विश्वास संस्था म्हणून ही संस्था रजिस्टर केली आणि त्याच वेळेला दौलत कारखान्यानं 20 एकर जमीन ही 99 वर्षाच्या करारानं दौलत विश्वास संस्थेला दिली. त्यावेळेचे मला वाटतं माननीय शिक्षण संचालक कडूसाहेब यांच्याकडे ते पत्र नेऊन दिलं आणि त्याच वेळेला दौलत विश्वास संस्थेचं पॉलिटेक्निक कॉलेजला मंजूर झाली आणि पॉलिटेक्निक कॉलेज 1983पासून 1988पर्यंत चालू झालं आणि काही कारणामुळं कॉलेज बंद पडल्यानंतर त्याच दौलत विश्वास संस्थेने आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स ही शाखा चालू केल्या आणि आपल्या भागातील विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं गोरगरिबांना शिक्षण मिळावं या दृष्टिकोनातून प्रयत्न केले. कारण त्यावेळेला चंदगड तालुक्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कॉलेज, सिनियर कॉलेज नव्हतं. गडहिंग्लज, बेळगाव किंवा कोल्हापूर या ठिकाणी शिक्षण घ्यावं लागत होतं. त्यामुळं गोरगरीब मुलं शिक्षणापासून वंचित राहत होती, मुली वंचित राहत होत्या. परंतु हे कॉलेज झाल्यापासून या संस्थेमध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेऊन तिथं पास झालेले आहेत आणि ही 1983 खाली जमीन दिलेली आहे. आणि त्यावेळेला 99 वर्षाच्या करारानं दौलत विश्वास संस्थेचे म्हणजे चेअरमन किंवा कारखान्याचे चेअरमन नरसिंगराव पाटील साहेब असू देत की त्यावेळेचे सर्व कुप्पेकर असू देत, खांडेकर साहेब असू देत, VP देसाई असू देत, बाबा अडकुळकर या सर्व संचालकांनी म्हणून 99 वर्षाच्या करारानं जमीन दिलेली आहे. 20 एकरच फक्त जमीन दिलेली आहे. परंतु त्यानं म्हणताना 40 एकर जमीन हडप केली. यात हडप कुणाच्या व्यक्तीच्या नावानं नसून संस्थेला ही जमीन दिलेली आहे. ह्या जमिनीच्या संदर्भात 2011 साली वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये दौलत विश्वास संस्थेच्या माध्यमातून इंजिनिअरिंग कॉलेज किंवा मेडिकल कॉलेज त्यावेळेला अट होती की दौलत संस्थेच्या नावानं जमीन पाहिजेत म्हणून त्यावेळेला आम्ही दौलत वार्षिक सभेनं मंजुरी दिलेली होती की अशी दौलत कारखान्याला जी 20 एकर जागा दिलेली आहे ती दौलत विश्वास संस्थेच्या नावानं करण्याबद्दल ठराव झालं. परंतु 2011 नंतर कारखानाच आणि सगळंच बंद असल्यामुळं ते तसंच राहून गेलं आणि कारखाना हे 2019पासून चालू झाल्यानंतर कॉलेजलाही पण चांगल्या प्रकारचं नावरूप आलं, त्याला मानांकन मिळालं. आणि आता नवीन मगाशी दळवी साहेबांनी सांगितले की त्याप्रमाणे जर शासनाच्या आणि विद्यापीठाच्या अटी होत्या की संस्थेच्या नावानं जमीन असेल तरच तुम्हाला इथून प्रत्येक वेळच्या जमिनी आम्ही तुम्हाला देऊ म्हणून आम्ही भोगवटादार होतो 1983पासून. तीच जमीन आम्ही बक्षीसपत्राप्रमाणे याला दौलत विश्वास संस्थेच्या नावाने केलेली आहे आणि आम्हाला करार पण करून नावावर येत नाहीत. नंतर त्याला स्टॅम्प ड्युटी 46 लाख रुपये होते परंतु 46 लाख रुपये स्टॅम्प ड्युटी आता कॉलेजकडे नाही म्हणून बक्षीसपत्र म्हणून आम्ही ही केलेली आहे. आणि ही काय हडप केलेली जमीन आहे, कारखान्याच्या विश्वास संस्थेच्या नावानं असलेली जमीन आम्ही फक्त याच्यासाठी केलेली आहे. मी मगाशी खुलासा केला होता. त्यांचाच एक माणूस माझ्याकडे आला होता, 2-3 वेळा आला होता. त्यांना विचारलं मी बाबा कसं काय चाललं आहे काम. साहेब काय नाही हो, हुकुमशाही हिटलरशाही पद्धतीनं काम असते आणि कुणाला ऐकत नाहीत आणि समजून घेत नाहीत. मग माझ्याकडं मला वाटते महिन्यापूर्वी की 20 दिवस झाले असतील तो माणूस माझ्याकडे भेटायला आला आणि भेटायला आल्यानंतर त्यांच्याबरोबर सुद्धा लोक होते. मग मी त्यांना गमतीनं म्हटलं की काय म्हणतात तुमचे हिटलर साहेब असंच म्हटलं. आणि याचबद्दल पुष्टी द्यायचं म्हटलं तर संचालकांना कुठल्या मान नाही किंवा त्यांना हे कुठल्याही प्रकारची वागणूक चांगल्या प्रकारची देत नाहीत. कामगारांना देत नाहीत. कामगारांना बंदूक पिस्तूल दाखवून धाक दाखवून त्यांना बोलतात. त्यांच्या आईबैलांना शिव्या घालतात. शेतकऱ्यांना त्रास देतात. खरं वास्तव आता सांगतो की शांताराम पाटील आमचे मागचे आपल्या तालुक्याचे माझे सभापती त्यांनी जाब विचारायला म्हणून त्यांच्याकडे गेले होते. त्यांना गेटच्या बाहेर हाकलून घातलं. आता ते जवळ आहे त्याचा भाग सोडून द्या परंतु त्यांना गेटच्या बाहेर हाकलून घातलं. त्याचप्रमाणे शिवणगेकर सर म्हणून आहेत त्यांना त्यांची ट्रक अडवली
त्यांच्या आत गाठले, त्यांना वाटेल ते बोलले. प्रत्येक लोकांना वाटेल ते बोललेले आहेत आणि खरं वास्तविक सभासदांना चांगल्या प्रकारचं बोलून त्यांना समजूत घालून द्यायला पाहिजेत. परंतु हुकुमशाही पद्धतीनं हम करसो कायदा अशा पद्धतीनं ते वागत असतील तर त्या पद्धतीनं त्यांच्याच माणसानं सांगितलं, मी माझ्या तोंडातून शब्द गेलेला आहे एवढंच. आवाज उठवून मी दमलो, कारण माझी काही चूक नसताना मी लोकशाही पद्धतीनं निवडणुकीत कारखाना 2001ला घेतला. परंतु दुर्दैवानं कारखाना बाहेर ऊस घालण्याची पद्धत सुरू झाली, कारखाना बंद पडला. त्यानंतर आपण समन्वयाने सगळ्यांनी मिळून एकत्रित कारखाना चालवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न झाला, तिथंही यश आलं नाही. परंतु ऊस बाहेर गेल्यामुळं, मावा पडल्यामुळं, साखरेचे दर घसरल्यामुळं आणि शेतकरी संघटनेची आंदोलनं हे असल्यामुळं साखरेच्या किमतीपेक्षा ऊसाचा दर जास्त असल्यामुळं कारखान्यावर कर्ज झालं. आणि दुसरं सांगायचं म्हणजे एक्सपान्शन आणि पार्टिकल बोर्ड जो घेतली प्रोजेक्ट, त्यामुळं व्याजाच्या भुर्दंडातच आमचा कारखाना अडचणीत गेला. आणि कारखाना दुर्दैवानं म्हणण्यापेक्षा 2009ला मी निवडणुकीला उभा होतो. तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं मला चांगल्या प्रकारची मतं मिळाली. परंतु काही लोक त्यावेळेला मला जास्त मतं मिळाल्यामुळं माझ्यावर कुरवड्या करण्याचं काम केलं आणि त्यामुळं कारखाना बंद पडण्याची भूमिका काही लोकांनी घेतली. केडीसी बँकेनं आम्हाला 11 कोटी पूर्व हंगामी कर्ज मंजूर असताना राजकारणाच्या ह्याच्यामुळं पूर्व हंगामी कर्ज आम्हाला त्यावेळेला दिलं नाही. जर त्यावेळेला पूर्व हंगामी कर्ज दिलं असतं तर आम्ही कारखाना 1 महिना अगोदर चालू केला असता. परंतु दुर्दैवानं आम्ही कुठलं तरी काही करून आम्ही कारखाना 1 महिना लेट चालू झाला. आणि 1 महिना लेट चालू झाल्यानंतर खरं वास्तविक 10 कोटीसाठी कारखाना हा केडीसी बँकेनं ताब्यात घेतला. ते आमचं नशीब. परंतु अशा पद्धतीनं कारखान्यात आणि आम्ही काहीतरी करायला गेलो तर काही लोक म्हटले असते की गोपाळरावची ज्यात हे आहे, गोपाळरावालाच कारखाना चालू करायचा नाही, अशा पद्धतीनं त्यांनी वक्तव्य केलं असतं. आणि कामगारांची बाजू घेतली तर खोराटे साहेब काय म्हणतात की तुम्ही राजेश पाटलाचं ऐकून तुम्ही हे करायला कारखाना बंद पाडायला गेला आहे. कामगारांच्या बाबतीत काही बोलायचं नाही म्हटलं तर कामगार म्हणतात की गोपाळराव पाटलाची भागीदारी इथं आहे. सुतार साहेब, म्हणजे तुमच्या कानावर असेल, माझी भागीदारी अशा पद्धतीनं आहे म्हणून लोक कामगार बोलत होते. त्यामुळं माझी खरं परिस्थिती एकदम अशी बिकट झाली होती, काय बोलायचं आणि काय बोलू नये. त्यामुळं हा कारखाना चालावा हीच भूमिका आम्ही घेतलेली आहे. आणि कारखाना अजूनही आमचं कारखाना बंद पडावा ही भूमिका नाही. त्याने कारखाना चांगल्या चालवावा, शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचा दर द्यावा, कामगारांना त्यांना न्याय द्यावा, एवढीच आमची भूमिका आहे. शेतकऱ्यांच्या बिलासंदर्भात 2010-11मध्ये जे तासगावकरांनी गळीत हंगाम चालू केला होता त्यावेळेची साखर जप्त केल्यामुळं ती 22 कोटी 30 लाख रुपये त्यांची FRP देणं आहे ती कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं 2019ला ज्यावेळेला अथर्व ट्रेडर्स यांना कारखाना चालू करायला दिला आणि 162 कोटी ज्या लायबिलिटी त्यांनी स्वीकारल्या त्यामध्ये 22 कोटी 30 लाख या लायबिलिटी त्यात स्वीकारलेल्या आहेत. त्या लायबिलिटी केडीसी बँकेनं करामध्ये काय घडलेलं आहे की केडीसी बँकेचे जसे हप्ते तुम्ही फेड करताय सायमल्टेनियसली, म्हणजे त्याचबरोबर शेतकऱ्यांचे पैसे पण त्यांनी द्यायला पाहिजेत अशी अट घातलेली आहे. मग त्या बाबतीत आम्ही 1 वर्ष 2 वर्ष थांबलो, कारखाना व्यवस्थित चालू देत या दृष्टिकोनातून थांबलो. परंतु त्यानंतर आम्ही त्यांना पत्र दिलं, त्यांच्याबरोबर चर्चा केली, परंतु ते कुठल्याच गोष्टीला साथ द्यायला तयार नाही. त्यामुळे हे झाले. त्या कराराप्रमाणे जर कारवाई चालू झाली असती तर कोण तक्रार करायचा प्रश्नच नसतो. कारवाई खरं वास्तविक कराराचा भंग झालेला आहे. त्यात शेतकऱ्यांना न्याय मिळाला आहे. 10-12 वर्ष झाली शेतकऱ्यांनी ऊस गाठल्या परंतु शेतकऱ्यांना बिल मिळत नाही. तर त्या दृष्टिकोनातून कारवाई त्यांनी कराराप्रमाणे त्यांनी हे पूर्तता केली नाही. त्यामुळंच आम्ही पत्र दिली, साखर आयुक्तला कळवलं, केडीसी बँकेला कळवलं. मग 1 नंबर असेल तर तोच आमदार होतोय, काही चुकीचं आहे. मग त्यांना इच्छा असेल म्हणजे कोण राजकारणात ओढत असेल तर जायला हरकत नाही. कारण प्रत्येकाला अधिकार असतो निवडणुकीत उभा राहायचा, विधानसभेला उभा राहायचा, लोकसभेला उभा राहायचा.
कारण विधानसभेला कुठल्याही यातनं उभा राहता येते जिल्ह्यातल्या कुठल्याही याला. मी मगाशी सांगितलं कामगारातनं मी कामगार झालो. कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी माझे प्रयत्न राहतील. शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळायला पाहिजेत. शेतकऱ्यांना इथून पुढं सुद्धा योग्य पद्धतीनं त्यांचा मोबदला मिळाला पाहिजे. आणि तोडणी वाहतूक असतील किंवा त्यांच्या बाबतीत आम्ही त्यांच्याबरोबर राहणार. आरोप आता परवा केलेच, त्या आरोप करायला कुणाला हे नाही, परंतु वस्तुस्थिती काय ते सांगावी नाही. कुणाचे ऊस बाहेर गेलेत काय गेलेत हे सांगावं नाही. त्याचं का गेले संचालकांना तुळी यंत्रणा देत नाही. ते तुम्ही सांगा ते. किती वेळा आम्ही जी पाठलाग केली, स्वतःचा माझा 500 टन ऊस होतोय. दरवर्षी आम्ही कारखान्याला ऊस घालत असतोय. कितीतरी वेळा जे प्रयत्न केले सगळ्या अधिकाऱ्यांना म्हटलं आणि यावर्षी टोळी आम्हाला दिलेली नाही. मी आज हळदी शुगर फॅक्टरीची टोळी स्वतः आणून तिला जेवण खाऊन म्हणून 1 महिना त्यांना सांभाळून ऊस मी आमच्या दौलत दाखवला. तोडणी वाहतुकीचं नियोजन नसल्यामुळं ऊस बाहेर जातोय. कमीत कमी मोठ्या शेतकऱ्यांना तरी त्यांनी धरून या तोडणी वाहतूक यंत्रणाच्या भागामध्ये संचालकांना आता मान नाही, त्यांना अधिकार नाही हे झालं. परंतु तुमच्याकडे जे लोक आहेत, आता तुम्ही सल्लागार म्हणून नेमून घेतला किंवा काय म्हणून घेतलं काय तुम्हाला सल्ला देतात, त्यांचे ते ऊस इथं येतात काय, त्याबद्दल त्यांनी जरा बोलावं नाही. आता प्रत्येक भागात गट ऑफिस आहेत, प्रत्येक भागात त्यांनी तोडणी वाहतुकीचं नियोजन केलं पाहिजे. नाही कारण बीड यंत्रणेशिवाय भागातला ऊसच मिळणार नाही. गेटकेचा ऊस असून हा थ्रू पासून खाली होतोय आणि शेतकऱ्यांचा ऊस आला तर लाईन लावलं 2-2, 3-3 दिवसानंतर गाड्या खाली होतो. गेटक्यांच्या ऊसाला मात्र थ्रू पास खाली होतो. 50% ऊस हा पद्धतीने बाहेर आणून मागतात, पण शेतकऱ्या भागात उचलत नाही. आमचा हा 2011चा विषय मेडिकल कॉलेजचा, आताचा विषय नाही आहे, कारण 2011चा आहे. आता त्यांनी मेडिकल कॉलेज काढतो म्हणत असतील तर आमची काय अडचण नाही. भागातल्या मुलांची सोय होत असेल तर काय अडचण नाही. मी आव्हान कुणाला करत नाही, फक्त शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारची त्यांची दिनयती द्यावी, कामगारांना चांगली वागणूक द्यावी, त्यांचे पैसे त्याच्याशी करार करून योग्य पद्धतीनं ते सामंजस्यपणानं काम करावं एवढंच आमचं आहे.